तामिळनाडूच्या करूरमध्ये अभिनेता विजय थलपतीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरीत 31 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती. कुख्यात गुंड निलेश घायवळ बनावट पासपोर्टवरती लंडनला पळाला. नगरमधील माजी मंत्र्यांच्या नावाचा वापर करून बनावट पासपोर्ट बनवला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी 50,000ची मदत करा. पूरग्रस्तांना मदत देण्यासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवा. उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी. मराठवाड्यात पुन्हा पावसाचा थैमान. धाराशिव, हिंगोली, लातूर, नांदेडमध्ये जोरदार पाऊस. पूरग्रस्तांच्या अडचणी आणखीन वाढल्या. विदर्भातही पावसाचा तडाखा. चंद्रपुरात पावसाचं पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ. यवतमाळ, वाशिमलाही पावसानं झोडपलं. पूरग्रस्तांना वेळेवरती मदत मिळत नसल्यामुळे कृषी मंत्र्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना झापलं. टेबलवर बसून कामं करू नका म्हणत कृषी मंत्री भरणे यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या सूचना. सदाभाऊ खोतांना शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. पाहणी न करताच माघारी फिरण्याची वेळ. माडाच्या उंदर गावात खोतांविरोधात शेतकऱ्यांचा रोष. दीपक बोराडेंची मुख्यमंत्र्यांची फोनवरून चर्चा. धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बोराडेंचं उपोषण सोडण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती. लक्ष्मण हाकेंच्या कारवरती अज्ञातांकडून हल्ला. अहिल्यानगरमध्ये अज्ञात तरुणांनी लाट्याकाठ्यांनी हल्ला करत हाकेंची कार फोडली. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी सोहळा. 9,000हून अधिक स्वयंसेवकांचं पथसंचलन. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही सोहळ्यात उपस्थित. यवतमाळच्या अरुणावती नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरणाच्या 11 दरवाजांमधून 313 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अकोल्यातील काठेपूर्णा प्रकल्पाचे 6 दरवाजे 60 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेले आहेत आणि धरणातून 296 क्युसेक्सने नदीपात्रात विसर्ग सुरू असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मुसळधार पावसामुळे कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली. या प्रकल्पातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रकल्पाचे 5ही गेट 30 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेत. या गेटमधून 6,324 क्युसेक्सने अडाण नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. जालना जिल्ह्यातल्या बोडखा बुद्रुक इथल्या नारोळा नदीला पूर आलाय. त्यामुळे बोडखा बुद्रुक आणि घनसावंगी तालुक्याचा संपर्क तुटलाय. पावसामुळे पुलावरनं पाणी वाहू लागल्यानं वाहतूक बंद करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. जोरदार पावसामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात असलेल्या पारडी इथल्या ओढ्याला आलेल्या पुरात 7 म्हशी गेल्या. स्थानिकांनी शोधाशोध केली. 7 पैकी 4 म्हशी मिळाल्या तर 3 म्हशी अजूनही बेपत्ता आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सीना नदी पात्राच्या पुरामुळे शेकडो एकरवरील पिकांना फटका बसलाय. उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत तर जनावरांना चारा मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी वणवण करावी लागते. उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसलाय. पुरामुळे उत्तर सोलापुरातील शिवणी आणि तिरे गावाच्या सीमावर्ती भागातील आजी आजोबांचा संसार उघड्यावर पडलाय. 30 वर्षांपासूनचा संसार एका पुराने विस्कळीत केला. अक्कलकोट बोरी मार्गावर पुलावरनं पाणी वाहत असताना एक ट्रक पाण्यात अडकला होता आणि यावेळी स्थानिकांच्या मदतीनं ट्रॅक्टरच्या साह्यानं ट्रक सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं. सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसला. मोहोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नदी नाले ओव्हरफ्लो झालेत. शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी शिरल्यानं ग्रामस्थांचं मोठं नुकसान झालं. माढा तालुक्यातील उंदरगाव भागात महापूर ओसरल्यानंतर परत एकदा पाऊस सुरू झाला. महापुरात स्थलांतरित झालेल्या लोकांना सुरक्षित उंदरगाव इथल्या शाळेत ठेवण्यात आले. मागील 4 दिवसांपासून आणि पुढील काही दिवस नागरिकांना इथंच राहावं लागणार आहे. सोलापूर जिल्ह्याला सीना नदीच्या पुराने वेढा दिलाय. पुराच्या पाण्यातून अनेकांच्या घरात साप आढळून येत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ गावात साळींदर आढळून आला तर शुक्रवारी सर्पदंशाने सोलापुरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला.
नांदेड जिल्ह्यात पहाटेपासून अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. सर्वाधिक पाऊस लोहा तालुक्यात झाला. लोहा तालुक्यात 121 मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे नदी नाले आणि ओढ्यांना पूर आला. वाहणाऱ्या पाण्याचा वेग अधिक असल्यानं नदी नाले आणि ओढ्या लगतची पिकं आणि शेतातील माती वाहून गेलेली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला. देगाव कुराडा गावाला पुराच्या पाण्याने विळखा घातला. शेतातून दूध घराकडे आणत असताना गावकरी दुरीच्या मदतीने दुधाची वाहतूक करतायत. नांदेड शहरात पहाटे अतिमुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शहरात अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. या भागात अनेक नागरिक अडकून पडले. त्यांना बाहेर काढण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्याला पावसाने झोडपून काढलं. पावसामुळे शेळका, धानोरा आणि मंगरूळ इथल्या शेतशिवारात पाणी साचलं आणि त्यामुळे पिकं सडून जातात. धाराशिवच्या कळंब तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धानोरा, मंगरूळ तसंच खामसवाडी शिवारात पाणी साचलं. त्यामुळे सिमेंटचा रोड खचण्यास सुरुवात झाली. धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तेरणा धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि त्यामुळे धरणाच्या सगळ्या दरवाजांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आणि विसर्ग वाढवल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला. हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला पूर आला आणि या पुरामुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली. कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल या गावाच्या वस्तीत पुराचं पाणी शिरलं. पावसामुळे हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरनं वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आला. पुराचं पाणी कळमनुरी ते पुसद जाणाऱ्या महामार्गावरील पुलावरनं वाहत आहे. त्यामुळे सकाळपासून या महामार्गावरची वाहतूक बंद झाली. चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतोय. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 116% अधिक पाऊस बरसला आणि पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झालेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना कसरत करावी लागते. तर आता उरली सुरली पिकंही पावसामुळे संकटात सापडलीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. बीड शहरातील धांडेनगर भागात रस्त्यावरून गुडघ्या एवढं पाणी वाहताना दिसतंय आणि त्यामुळे या भागात पूरस्थिती निर्माण झाल्याची परिस्थिती दिसते. नागरिकांना घराबाहेर पडणं देखील अवघड झालं. चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतोय आणि विद्यार्थ्यांना याचा जबर फटका बसला. शहरातील अनेक सखल भाग जो तो जलमय झाला. सांगली शहरामध्ये पावसामुळे दैना उडालेली आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये या पावसाचं पाणी साचलंय. नागरिकांच्या घरात साहित्याचं मोठं नुकसान झालं. यवतमाळच्या उमरखेड तालुक्याला पावसाने झोडपलं. पावसामुळे सुकळी गावातील शेतात पाणी साचलं असून शेतीला नदीचं स्वरूप आलं. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली. यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतोय. पावसामुळे विडूल इथल्या नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय तर अनेक रस्ते जलमय झाले. बीडच्या वडवडी तालुक्यातील देवडी इथल्या सिंदफणा नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला. देवडी गावालाही पुराचा मोठा धोका निर्माण झाला. उद्धव ठाकरेंनी परवा धाराशिव जिल्ह्यातील इटकूर गावच्या शिरसाठ या पूरग्रस्त कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केलं. आज या कुटुंबाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने थेट मदत केली. किराणा, चादर, सतरंजी, भांडी-कुंडी असं जीवनावश्यक वस्तूंचं किट शिरसाठ कुटुंबाला भेट दिलं. नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्तांशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू असं आश्वासन अजित पवारांनी पूरग्रस्तांना दिलं. धुळे शहराच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे धुळे जिल्हा पोलिसांनी 2 लाखांचा सहाय्यता धनादेश सुपूर्द केला. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत धुळे पोलिसांनी 2 लाखांचा अर्थसहाय्य केलं. अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धाराशिवमधील इंडियन मेडिकल असोसिएशन मदतीला धावून आलंय. शेतकऱ्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशननं पुढाकार घेतला. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1.5 लाख रुपयांची मदत केली. न्यूज 18 लोकमतने देखील पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं. पूरग्रस्तांना वेळेवर मदत मिळत नसल्यानं कृषी मंत्र्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना झापलं. टेबलवर बसून कामं करू नका म्हणत कृषी मंत्री भरणे यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सुनावलंय. माढा तालुक्यात पाहणी करत अन्नधान्य आणि चारा देण्याच्या सूचना कृषी मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी हात जोडून विनंती करतो असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं. या वक्तव्याला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये राजकारण करू नये अशी उद्धव ठाकरेंनाही हात जोडून विनंती. अशा शब्दात गुलाबराव पाटलांनीही ठाकरेंना विनंती केली. माढा तालुक्यातील वाकावमध्ये महापुरात अतोनात नुकसान झालंय. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू प्राध्यापक शिवाजी सावंत हे संपूर्ण महापुरात वाकावमध्येच ठाण मांडून होते. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांनी गरडा घातला.
आणि शेतकऱ्यांनी खोतांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली. 16 वर्षांनंतर माढा मतदारसंघात सदाभाऊ खोत आल्यानं शेतकरी संतप्त झाले. पूरस्थितीमुळे भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका केली. सरकारला सुबुद्धी यावी आणि सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा निर्णय घ्यावा. महाराष्ट्र पाण्याखाली असताना शेतकरी आत्महत्या करत असतानाही सरकारचे डोळे बंद कसे, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.